आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू मला बाहेर खेळायला पाठवत नाहीस, मग तुला माझ्या बरोबर खेळावंच लागेल. अजिबात नाही. आधी गृहपाठ करायचा आणि मग खेळायचं. चल. मी पहिले फ्रेश होऊन येते, मग बघते. ए गुंडाळू नकोस तुला अजिबात. काय सांगितलं मी? आधी गृहपाठ करायचाय, मग त्यानंतर जायचं तिकडे जा. शक्ती, बाई सांगत होत्या तुझं अजिबात लक्ष नाही अभ्यासात. आई, खेळून आल्यावर करते ना होमवर्क, प्लीज. नाही, आधी गृहपाठ. तुला कळत नाहीये का मी सांगितलेलं? धपाटे खाशील ना माझ्या हातचे. चल. आई, तू सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिलास? कुठला? एक लहान बिचारा मुलगा आपल्या आई वडिलांच्या जाचाला कंटाळून पोलीस स्टेशन मध्ये जातो. आई बाबांचा जाच? बाप रे, कमालच आहे. का पण? तो तरी काय करणार? त्याचे आई बाबा रोज त्याला अभ्यास कर असंच सांगायचे. सकाळी उठला अभ्यास कर, शाळेतून आला अभ्यास कर, जेवणाच्या आधी अभ्यास कर, जेवणानंतर अभ्यास कर, सारखं सारखं अभ्यास कर. त्याला खेळण्यासाठी बाहेर पाठवतच नव्हते. मग त्याने पोलिसांकडे त्यांची कंप्लेंट केली. पोलीस त्या मुलाच्या आई वडिलांना खूप ओरडले. म्हणाले सतत होमवर्क करायला लावून खेळायला न पाठवणे म्हणजे मुलावर अत्याचार आहे. मग त्यांनी त्या मुलाच्या आई वडिलांना तुरुंगात बंद केलं. आजही ते तुरुंगातच आहेत. किती वाईट झालं ना. काय सांगतेस? हो ग, खूप वाईट झालं. हो ना. मग तुम्हाला बाहेर खेळायला पाठवलं नाहीस तर मी पण पोलीस स्टेशन मध्ये तुझी कंप्लेंट करेन. हो का? जा की. फोन लावतेस? लावून देऊ मी? नाही, तू कशाला? मीच लावते ना फोन पोलिसांना. मी सांगते त्यांना आमची मुलगी अजिबात गृहपाठ करायला मागत नाही, सतत खेळत असते. एवढी मोठी झाली तरी माझ्या खांद्यावर बसून तिला कांदे बटाटे खेळायचे असतात. दिवसभर फक्त खेळायचं असतं आणि फक्त मस्ती करायची असते. मोठ्यांचं अजिबात ऐकायचं नसतं. मूर्ती लहान पण बाता मात्र महान. थांब, आत्ताच पोलिसांना फोन करते आणि कळवते त्यांना. म्हणजे कसं, तुझी पण तक्रार पोहोचेल आणि माझी तक्रार पोहोचेल. आई नको. आत्ता इथे फोन ठेवला होता. नाही, मी करते ना पोलिसांना फोन. नको. उगाच त्या पोलिसांना आपल्यामध्ये का आणायचं? त्याच्यापेक्षा मी करते अभ्यास. हा, बाप रे, झाली का वाघाची शेळी? खेळायला पाहिजे. चल. दॅट्स माय गुड गर्ल. शक्ती, उद्या तुझी तोंडी परीक्षा आहे. काय सांगणार कधी? आणि मगाशी खेळायला जायचं होतं तुला. आज खेळणं कॅन्सल. झोपेपर्यंत अभ्यास करायचा आहेस तू. आई पण. हो, आईच अभ्यास घेणार आहे तुझा. मला काही ऐकायचं नाहीये. खेळायला जायचंय. चला, उत्तर द्या मला पटापट. नीट बस. पृथ्वीला स्वतःभोवती पूर्ण फेरी मारण्यासाठी किती वेळ लागतो? 1 आठवडा. चूक. 24 तास. किती? 24 तास. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी कुठली? अरबी समुद्र. तो नदी विचारली, समुद्र नाही. शक्ती, तुला एकही प्रश्नाचं उत्तर माहिती नाही. असं का होतंय तुझं? गोदावरी. काय उत्तर? गोदावरी. आणि आता जर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसणार. या रावणाचा वध कोणी केला? तेव्हा माझा जन्म पण नव्हता झाला. आपण पोलीस काका नाही, तर त्यांच्याकडे रेकॉर्ड असेल. अशी उत्तर देणार आहेस? तुला परीक्षेचा सिरियसनेस कळतो? हात काढ. हसू नकोस. मी खरंच चिडले तुझ्यावर. हात काढ म्हंटल ना. शक्ती, जर मी तुझे लाड करण्यात कमी पडत नसेल तर तू अभ्यास करण्यात नाही कमी पडायला पाहिजेस. ठीक आहे, करते अभ्यास. इकडे बस. अजिबात इथून हलायचं नाही, कळलं? ठीक आहे. हा, चला वाचा. 8वा धडा. काढला.
नाही ऐकू येते मला. काय म्हणतेस? मोठ्याने आवाज आला पाहिजे. दिनू शाळेतून घरी निघाला होता. आकाशात काळे ढग जमले होते. दिनू म्हणाला, ही अभ्यास नावाची गोष्ट कोणी शोधून काढली? नुसता डोक्याला ताप आहे. आज अभ्यास पूर्ण झाला नाही तर गाठ माझ्याशी नाही काठीशी असणार आहे. दिनू म्हणाला, थेंबा थेंबा जरा माझ्याशी बोल. ते म्हणाला, काय रे दिनू, तू आकाशातून उंचावरून येतोस हे दिसलं मला, पण तू आकाशात गेलास कसा ते काही कळत नाही मला. कुठे निघाली? खेळायला? हातात बॉल दिसतोय म्हणजे खेळायलाच चाललीये ना. उर्मट कुठली? बरं मला सांग, तुझा बाबा कुठे? हा, खिशातच ठेवला होता. कुठेतरी फिरायला गेला असेल. माझ्याशी बोलतेस? आजी आहे तुझी, मान राखायचा या नात्याचा. आजी? मला तर नाही वाटत. एक केस पण पिकला नाहीये. काळा रंग लावलास? उद्धट कुठली? माझंच चुकलं, तुझ्याकडे चौकशी करायला आले. जा जा खेळायला. ही पद्धत झाली आजीशी बोलायची? मग कसं बोलू? ती मला अजिबात आवडत नाही. ती आजी सारखी वागते का माझ्यासोबत? म्हणून असं उर्मट वागणार आहेस का तू? आई, तूच शिकवलेस ना, जसंच तसं. अशा लोकांशी असंच बोलावं लागतं. अजिबात नाही. तुझ्याशी हे लोक किती वाईट वागतात. मग अशा वाईट लोकांशी आपण का चांगलं वागायचं? माझ्याशी ते कसं वागतात ते माझं मी बघून घेईन. तुला मध्ये पडायची गरज नाही. आणि तसे मोठ्यांच्या वादांमध्ये लहान मुलांनी पडू नये, माहितीये ना तुला? तू ना असं मुजोर वागलीस ना तर याद राख. सॉरी, कान पकडून सॉरी. तर जाऊ मी खेळायला? वेळ येते. काय करायचंय मुलीचं? का अशी वागायला लागली ही? लहान म्हणून किती बडबड बडबड बडबड, सांगितलेलं ऐकतच नाही. आई, कोण आहे? शक्ती. काय झालं? मला आज तुझ्या शेजारी झोपायचंय. आज एका मुलीला भीती वाटते वाटतं. भीती नाही वाटत आहे. नाही, काल ती मुलगी म्हणत होती ना, मला आता सगळं कळतं, मी आता मोठी झाले, आता एकटं राहायला झोपायला भीती वाटते. तसं काही नाहीये. मग काय कारण आहे या खोलीत यायचं? तुझ्या शेजारी झोपायला कारण लागतं का? मी तुझी लाडकी मुलगी आहे ना. आता जर ती एवढ्या प्रेमाने सांगत असेल तर. बापरे. बर, चला झोपा, ये. मला अशी झोप नाही लागणार आहे. मग कशी लागणार आहे? तू माझ्यासाठी अंगाई गायचीस आणि तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपवायचंस. नसते लाड करणार नाहीये मी, मला काही अंगाई वगैरे गाता येत नाही. चल झोप गपचूप, ये चल. मला वाटलं होतं की तू माझ्यासाठी अंगाई काढशील, पण काय फायदा. मी इतक्या अपेक्षेने आली होती. जाऊ दे, मी माझ्या खोलीत जाऊन झोपते. बघ, मी जाते. बघ, गुड नाईट. मी झोपते एकटी. बाय. बघ. या. चला झोपा. थांब, उशी सरळ करू देत मला. आई, गातेस ना अंगाई? गाते.
माझ्या लहानपणी कमलाई माझ्यासाठी जी अंगाई गायची ती गाते. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवर झोपल्या गजाई जुई, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडशाला झोप का ग येत नाही, निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आई आई आदिती, हा तर आदितीच्या रडण्याचा आवाज आहे. आईची झोपमोड करायला नको, मीच बाहेर जाऊन बघते. आई काय झालं? तू रडते कायस? काय नाही, असंच. असंच कोणीच रडत नसतं. काय झालं सांग मला. आज मला आईची खूप आठवण येते. आईची आठवण येते ना, मग तिला जाऊन भेट, तिच्याशी बोल. तसं नाही ग, मला जेव्हा तिची आठवण येते तेव्हा मी तिला भेटते. पण ती भेट पूर्वीसारखी नसते ना. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला ते मला कळत नाहीये. आज सकाळी तुला आई सोबत टाइम स्पेंड करताना पाहिलं. तू तिच्या समोर नाश्ता भरवण्यासाठी हट्ट धरलास. तिने तुला कडेवर घेऊन भरवताना पाहिलं मी. आणि मी स्वतःला तिथे खूप मिस करत होते. मी जर आता जिवंत असते तर आईने मलाही कडेवर घेऊन भरवलं असतं. मी कशासाठी आईकडे कधीच हट्ट केला नाही. तुला हट्ट करताना बघून मलाही वाटलं की एखादा हट्ट मी करू शकले असते. तू जे अनुभवतेस ते मला मरणानंतर अनुभवता येत नाहीये, ह्याचं मला वाईट वाटतं. पण माझ्या लाडक्या बहिणीला आईचं प्रेम, माया मिळते हे पाहून मलाही आनंद होतोय. खरंच मी समजू शकते अदिती ताई, पण एक सांगू, आईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज ती तुझ्याबद्दल किती कौतुकाने बोलली. माझी अदिती हट्टी नव्हती, स्वावलंबी होती, गुणी बाळ होतं माझं, असं ती मला म्हणाली. आईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आजही. तिला तुझी नेहमी आठवण येते. माहितीये ग मला, पण मला आईला स्पर्श करता येत नाहीये. जिवंत असते तर मी तुझ्यासोबत आईच्या कुशीत झोपले असते, पण मी तर माझं शरीर कधीच सोडलंय.
सांगितलंस हेच दुःख आहे माझं. ना कोणाच्या कुशीत शिरू शकत, ना कोणाचा हात हातात घेऊन बोलू शकत. आदिती ताई, मला खूप वाईट वाटतंय, पण आता आपण करू तरी काय शकतो? माझ्याकडे जर जादूची कांडी असती तर ती फिरवून तुला आता जे काही हवंय ते मिळवून दिलं असतं. आई, बाबा, मला सगळ्यांना तू स्पर्श करू शकली असतीस. आमच्या सोबत पुन्हा एकदा आनंदाने राहू शकली असतीस. पण ते शक्य नाहीये ना. शक्य आहे कसं? नाही, नको, तो मार्ग नको, अजिबात नको. सांग ना दिती ताई, मी तुझ्या आनंदासाठी काहीही करू शकते. नाही, नको, खरंच नको. तुला आईची शपथ आहे, सांग लवकर. शक्ती, तुलाच त्याचा त्रास होईल म्हणून नको. मी माझ्या बहिणीसाठी कोणताही त्रास सहन करायला तयार आहे. मला माझ्या बहिणीचं सुख महत्वाचं आहे. आदिती ताई, मी तुझ्या सुखासाठी काही करायला तयार आहे. तुला ऐकायचं तुला काय करावं लागेल? तुझी मनापासून तयारी आहे? मी जे काही सांगेल ते करायची? हो, तू फक्त बोल, मी काहीही करायला तयार आहे. तुला तुझं शरीर सोडावं लागेल आणि तुझ्या शरीरात मला प्रवेश द्यावा लागेल. तरच मला हे सगळं पुन्हा अनुभवता येऊ शकतं जे मला अनुभवायचं. आई बाबांचा स्पर्श, प्रेम, माया, हे असं करता येईल? म्हणजे मी माझं शरीर सोडायचं, म्हणजे माझा आत्मा बाहेर आणि तू माझ्या शरीरात. कसं शक्य आहे? आपलं शरीर म्हणजे काय स्कूल बॅग आहे का? शाळा संपली की जुनी पुस्तकं काढून ठेवायची, पुढच्या वर्गात गेल्यावर नवीन पुस्तकं भरायची. करेक्ट. आयुष्य हे स्कूल बॅग मधल्या पुस्तकांसारखं. त्यांची वेळ झाली की त्यांना दप्तराची साथ सोडावीच लागते. बॅगेमध्ये नवीन पुस्तकं येतातच ना, बॅग रिकामी राहतच नाही. तुझ्या मनाची तयारी असेल तर आपण असंच समजू, तुझं शरीर एक बॅग आहे आणि आपल्या दोघींचा आत्मा म्हणजे 2 पुस्तकं. फक्त एका दिवसासाठी एक्सचेंज करू. एका दिवसानंतर तुझं शरीर रूपी दप्तर तुझ्या हवाला करीन. जमेल का तुला? नाही जमणार, आय नो. जमेल, मी तयार आहे. मी माझं शरीर सोडल्याने तुला आई बाबांचं प्रेम मिळणार असेल, आई बाबा तुझ्यामुळे खुश होणार असतील, तर मी हा प्रयोग करायला तयार आहे. नक्की? नक्की. चल मग रूम मध्ये जाऊया, आपल्या रूम मध्ये. चालेल. आता माझ्या मागून मंत्र म्हणायचे. आदिशक्ती 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 नमो नमो. सर्वशक्ती 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 नमो नमो. पृथं भगवती भगवती नमो नमो. कुंडलिनी माता शक्ति नमो नमो.
आदिती ताई, मला असं हवेत तरंगल्यासारखं का वाटतंय? कारण की तुझा आत्मा तुझ्या शरीराबाहेर आलाय आणि माझ्या आत्म्याने तुझ्या शरीरात प्रवेश केलाय. आदिती ताई, काही चुकीचं होणार नाही ना? मी कायमची अशी भटकत तर राहणार नाही ना? नाही ग, फक्त 24 तासाचा प्रश्न आहे. मग ठीक, उद्या रात्री बरोबर 12 वाजता मी तुझं शरीर सोडेल आणि तू तुझ्या शरीरात पुन्हा प्रवेश करू शकशील. तोपर्यंत तुला हवं ते तू करू शकतेस. तुला जिथे जायचंय तिथे जाऊ शकतेस. तुला कोणीही अडवणार नाही. तू उद्या रात्री 12 पर्यंत मुक्त आहेस. हा, मग ठीक आहे. पण तुला माझ्यासारखी पॉवर मिळणार नाही एवढीच एक वाईट गोष्ट आहे. ते ठीक आहे, शक्तीला वेगळ्या शक्तीची गरज काय? तिला फक्त आता तिच्या आदिती ताईने तिच्या आईबाबांना प्रेमाचा स्पर्श अनुभव द्यायचाय. बस एवढंच. थँक्यू शक्ती. आज तुझ्यामुळे मला आई बाबांसोबत टाइम स्पेंड करायला मिळणार आहे. हो, जा लवकर. भरपूर भरपूर लाड करून घ्या आई बाबांकडून. हो.